अलिबाग तालुक्यातील नवगाव परिसरात विवाहबाह्य प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादाचे पर्यवसान थेट खुनामध्ये झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी अलिबाग पोलिसांनी संशयित प्रियकराला अटक केली असून भारतीय न्याय संहिता कलम 103(1) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार छाया जगदीश पाटील या महिलेचे आरोपी निलेश एकनाथ घासे याच्यासोबत विवाहबाह्य प्रेमसंबंध होते। या संबंधांमुळे मयत महिला आणि तिच्या पतीमध्ये वारंवार वाद होत असल्याची माहिती समोर आली। तसेच महिला आरोपीच्या घरीही नियमित जात असल्याने दोघांमध्ये देखील अनेकदा भांडणे होत असे। 18 जून रोजी महिलेचे तिच्या पतीसोबत पुन्हा भांडण झाल्यानंतर ती आरोपीच्या घरी गेली होती। त्यावेळी दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला। या वादातून आरोपी निलेश घासे याने महिलेला मारहाण केली। त्यानंतर तिला गंभीर दुखापत होऊन तिचा मृत्यू झाल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे। या घटनेनंतर अलिबाग सिव्हिल रुग्णालयात मृतदेह आणण्यात आला होता। प्राथमिक चौकशीनंतर आणि अकस्मात मृत्यू नोंदीवरील तपासातून खुनाचा संशय बळावल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला। मयत महिलेचा मुलगा जय जगदीश पाटील याने या प्रकरणी फिर्याद दिली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। फॉरेन्सिक पथकाने भेट देऊन आवश्यक पुरावे संकलित केले। पोलीस निरीक्षक प्रवीण पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। पोलिसांनी आरोपी निलेश घासे याला अटक केली असून न्यायालयामध्ये हजर करण्याची प्रक्रिया सुरू झाली। आरोपीचा पूर्वी कोणताही गुन्हेगारी इतिहास नसल्याने प्राथमिक तपासात समोर आला आहे। मात्र प्रेम संबंधातील तणाव आणि सततचे वाद अखेर एका महिलेच्या जीवावर बेतल्याने अलिबाग परिसरात या घटनेची मोठी चर्चा सुरू आहे। पोलीस तपासातून या प्रकरणातील अधिक तपशील पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। प्रतिनिधी अमोल कुमार जैन।